पाईपची लांबी 4, 4.5, 5, 5.5 आहे ना, आणि जास्तीत जास्त 6, त्याच्यापेक्षा वर जास्त घ्यायचं नाही. आधी 5, 4 आणि 1 5. तयार लांबीच्या मापापेक्षा 1 इंच जास्त. बघ, त्याचा सेंटर काढून घ्यायचा. ओके, घेतला. या दोन्हीचं सेंटर करायचं. राईट वे टाकला. हे घेतल्यानंतर दोन्हीचं सेंटर करत असताना ह्याला सोडून द्यायचं मार्जिन लाईनला. फिटिंग इथं आहे ना तुझी, हे हां, इथं नॉच केलं, इथं करायचं. सर तेच म्हणायला लागलो, इकडं कसं काय झालं बघ. आला. मग इथून 1 इंच घ्यायचं आहे. किती इंच? 1 इंच. बॉटम सिक्वेन्समध्ये प्रिन्सेस कट घेत असताना 1 इंच सेंटर लाईनमध्ये घेणे. घेतलं. आणि हा पोर्शन जेवढंही फिटिंगच्या पॉईंटपासून बाईच्या लांबीपर्यंत जेवढं येतं त्याचा मध्य करणे, सेंटर पॉईंट. हे ना, आता समजा हा इथून जर मोजला 7 आलं, 7चा अर्ध 3.5 आलं, 3.5ला हे ना, इथं 1 इंच आलं हे ना. हा पॉईंट याला मिळवायचा. हां, ओके, कळलं. आता ह्याच्यावर हे खूप काही कन्फ्युजन होते, त्याच्यासाठी याच्यावर लगेच पॉईंट सिक्वेन्स टाकणे. काय टाकणे? धरायचं. A, B, C आणि D. नसेल इथे एक नॉट, इथे एक नॉट, इथे एक नॉट करायचं. कारण हे जर इकडं जातं आणि इकडचं इकडे येतं तर रात्रभर बसलं, काय 2 रात्र बसलं तरी ते कळत नाही कुठला भाग कुठे जोडायला लागतो. म्हणून ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. एक तर मागची तरी, नाही तर पुढची तरी. मग सगळीकडे नॉचेस करायची. इथे नॉच, इथं नॉच, इथं नॉच, इथं नॉच. हे लक्षात येतं की ही साईड आहे, आणि ही साईड लक्षात येतं की ही साईड आहे. आता हे घेतलं आहे. आता आपल्याला पायपिंग करायची आहे प्रिन्सेसमध्ये, आणि मधला कलर वेगळा लावायचा. ओके, मग जेव्हा पायपिंग करायची आपल्याला, तर हा पीस अर्धा इंचानी वाढवायचा. हा, आणि याला पायपिंग करायचे. कुणाला? ठीक आहे. समजा पायपिंग केले आपण, हे पीस आपल्याला वेगळं घ्यायचं, वेगळ्या कलरचं घ्यायचं. समजा नाही घ्यायचं, ह्याच्यातलंच घ्यायचं. मग अर्धा इंच वाढवायचं याला इकडे, आणि इकडे अर्धा इंच वाढवायचं. मग अर्धा इंच वाढवल्यानंतर हे पायपिंग केल्यानंतर ह्याच्यावर ठेवायचं असं, हे पायपिंग करून ह्याच्यावर ठेवायचं. ठेवलं, आणि मग हे जर, आणि मग समोरची पायपिंग करायची. लक्षात. मग आता समजा तुम्हाला मी हे शिकवलं आणि तुम्ही 15